जरांगे पाटील जे आहेत ते आता रायगडावरती शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी आलेले आपल्याला पाहायला मिळतात। काय भावना रायगडावरती आणि आज राज्याभिषेक दिन सोहळा आमच्यासाठी आज आनंदाचा दिवस आहे। देशवासियांना राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा देतो। दर्शन घ्यायला शुभेच्छा देता। मात्र मराठा आंदोलनात प्रमुख चेहरा तुम्ही आहात। खरं तर मराठ्यांसाठी एक महत्त्वाचा दिवस होता शिवराज्याभिषेक जो दिन आहे तो आज काय नेमकी इच्छा घेऊन वरती चालू तो रयतेसाठी नुसतं मराठ्यांसाठी राज्याभिषेक सोहळा आहे। या देशातल्या या जगातल्या रयतेसाठी राजांनी आमच्या स्वराज्य दिलेलं आहे। गोरगरीब जनतेला त्या आमच्या पवित्र रायगडावरती दर्शनासाठी आलो राज्याभिषेक सोहळ्यासाठी। पुन्हा आंदोलनाची भूमिका तुम्ही घेताय काय 8 जूनला सुरू करतो। 8 जूनला पुन्हा आंदोलनापासून काय शिवरायांकडे जर इच्छा व्यक्त करायची असेल आणि आता सुराज्य काय कशा प्रकारे म्हणतात काय काय वेगळं आहे? राजांकडे काय मागणार नाही, त्यांनी जे दिलंय हेच आम्हा प्रति तलावर त्यांनी दिलं ते कोणाला देणार। त्यामुळे बस आशीर्वाद घ्यायला रायगडाच्या चरणी नतमस्तक राहिले आणि ती पवित्र माती कंपाळी लावण्यासाठी आलो। दर्शन घेणार पुन्हा अंतरवाली इकडं आंदोलनासाठी जावा। संभाजी महाराज सुद्धा मराठा आंदोलनात प्रमुख चेहरा होता, त्यांची तुम्ही भेट घेणार आहात? धन्यवाद। लोक नक्कीच एकंदरीत जर पाहायला गेलं तर जरांगे पाटील हे शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी आता रायगडावरती दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळते। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।